हे महत्वाचं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की वेगवेगळी लढाई न लढता, सर या डॉक्टर साहेब आले, वेगवेगळी लढाई न लढता आपण एकत्रित येऊन ही लढाई लढली पाहिजे. हाही या बैठकीचा एक मोठा आहे. डॉक्टर साहब 1 लाख मैसेज जारी चाहिए जिसके थ्रू ये मैसेज के थ्रू वो चीजों को 30 अप्रैल तक के हम टाल सकते हैं करके, उसके लिए एक्सटेंशन चाहिए करके. तो फिर हम लोग मेरी आईटी टीम में तो हमने पूरी टीम को बिठाया और उसके साथ में हम लोग ने एक लिंक बनाया था. वो लिंक के थ्रू जैसे हमको ईमेल क्या लिखना है, किसको भेजना है, तो हम एक एक को अभी बता नहीं सकते. तो इसलिए सिर्फ एक लिंक पे टैप करके जिस जिसको भेजना है उन सबका वहां पे ईमेल आईडी ऐड हो गया, ईमेल क्या लिखना है वो ऐड हो गया और सिर्फ सेंड की बटन दबाना है. तो इस तरह से हमने वो प्रयत्न किया. तो 1 लाख तो नहीं पहुंच पाए, लेकिन 50,000 लोगों तक के आपलं आंदोलन सतत सुरू राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी आहे ती त्यामध्ये कशी करता येईल याचा विचार आपण करा. 24 मेला आपण देशपांडे सभागृहामध्ये हे मातंग समाजाचे नेते, सुपर कम्युनिटी नेते, चर्मकार समाजाचे नेते या सगळ्या लोकांना आपण बोलवलं आहे. त्या 24 तारखेला आपण सगळे लोक त्या चिंतन सभा जी आहे, चिंतन परिषद, त्या परिषदेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुम्ही आपल्या यांनी जे सांगितलं आपल्या अंड सारेने की त्याच्यापूर्वी आपली परिषद झाली पाहिजे. आपण त्या परिषदेसाठी आपण पुन्हा त्याच्यामध्ये आमचे कोणाकोणाला बोलवायचं, कशी त्याची कार्यक्रम पत्रिका बनवायची, आपण पुन्हा येऊन बसू आणि पुन्हा ती चिंतन परिषदेमध्ये सगळ्या लोकांचा समावेश करू. तिथे पुन्हा एकदा चर्चा करू आणि पुन्हा तुम्हाला कधी त्या पुढे आंदोलनाची पुढे काय भूमिका घेता येईल त्या दृष्टीने मला वाटतं की आपण भूमिका घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. हे माझे या ठिकाणी माझे जे विचार आहे भूमिका तुमची स्वतः की मी आहो मी तर सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. मी सुरुवातीला सांगितलंय समाजाचा इश्यू असेल, हॅव नॉट वर्गाचा इश्यू असेल तर आम्ही सोबत आहे. भाजपला शिव्या देऊ, RSSला शिव्या देऊ, ज्या लोकांना कपडे फाडायचे सगळ्यांचे कपडे फाडू. आणि त्यासाठी आम्ही ज्या पक्षात काम करतो त्यांनी जर आम्हाला वॉर्न केलं की तुम्हाला हे करता येणार नाही तर आम्ही आपल्या पक्षाला सुद्धा लाथ मारायला मागे पुढे पाडणार नाही. म्हणून मी समाजासोबत आहे, मी आपल्या मागण्यासोबत आहे, मी माझ्या इश्यू सोबत आहे. परंतु हे सगळे आपलं आंदोलन जे आहे आपली जे आहे ते एक स्ट्रॅटेजिकल एक व्यूहरचना करून आपलं झालं पाहिजे हे मी या ठिकाणी मांडू. जय हिंद. सांगेल एकमेकांच्या विचारांचा आदर म्हणजे बोलणाऱ्यांचा, ऐकून घेणाऱ्यांचा आणि जे ऐकून घेणारे आहेत त्यांनी सर्वांचा एकमेकांच्या विचारांचा, सूचनांचा आदर आपण केला पाहिजे. मी जितकं काही ब्रीफ सगळ्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करूया आजच्या, ठीक आहे, इमिडिएट. आणि जे काही मिनिट सगळ्यांनी बोललेले आहेत ते लिहून ठेवलेले आहेत, ते सगळ्यांचं ब्रीफ करण्यात येईल. एकच सांगते, मिळालेल्या सूत्रानुसार ज्या पद्धतीने ABC कसं होणार खूपच कॉन्फिडेन्शियल माहिती पुरवठात्यांनी या ठिकाणी दिली की तिथे विरोध झाल्यामुळे मग ऑब्जेक्शन्स मागवण्यात आले. बरोबर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण दिनेश दादाने ज्या प्रकारे म्हटलं टेबल वर्क, मोर्चा आणि टेबल वर्कमध्ये आपण परफेक्ट असायला पाहिजे. आता मी या मुद्द्याला थोडं पुढे नेते. जे माला आणि मादिगा आहे, जे तेलंगणामध्ये 3 ग्रुप करण्यात आलेले आहेत. मातंग समाजामध्ये 1% आणि ज्याच्यामध्ये 14 जाती आहेत. मादिगाला 9% दिलेला आहे आणि इतर त्याच्यामध्ये 13 जाती आहेत. मालाला 5% दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 25 जाती आहेत. एकच याच्यावरून कन्क्लुजन निघतं, ज्यांनी बाबासाहेबांसोबत आंदोलनात जे खंबीरपणे उभे होते त्यांना एकटा पाडण्याचा हा सरकारचा कयास आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारला हे दाखवून द्यावं लागेल आपल्याला. आता आपल्याला स्ट्रॅटेजी घ्यावं लागेल स्मार्टली, जशी म्हणाल तशी, कारण आपल्याला आपल्या युवांचे, आपल्या समाजाचे हक्काधिकार वाचवायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे कन्व्हिन्स करून द्यावं लागेल की आम्ही एवढे आहोत संख्येने, तुम्हाला यांचा रोष पत्करायचा आहे का. कारण कॅडर बेस असायला हवं, क्वांटम इम्पेरिकल एक्झॅक्ट डाटा असायला हवं, ते त्याच्याकडे नाही आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि बदर कमिटीचे जे काही मेल्स, आता ठीक आहे त्या मेल्सवरती पण मी जात नाही, पण आपल्याला आंदोलन घ्यायचं आहे, जन आंदोलन, आणि सोबत जे लिगल बॅटल म्हटलं की लिगल फाईट देखील आपल्याला लढावं लागेल. पण कोर्ट बरं असं झालं की कोर्टाची भूमिका माहिती आजकाल काय आहे, खरंच तुमचा जनआक्रोश आहे का, तेव्हा प्रेशर कोर्टावरती पडतं. जसं आपलं आंदोलन होईल, आपल्याला हे माध्यम जाण्यासाठी
तेव्हा आपल्याकडे रेडी म्हणजे इतके एक्सपर्ट्स ॲडव्होकेटशी देखील आपण बोललेलो आहोत सुप्रीम कोर्टचे, आपले आहे इतरही आहे, पण असे देखील आपण ओळखायला पाहिजे की जे मुद्दामून वीक पिटिशन तयार करतात डिसमिस होण्यासाठी, जे ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे असं म्हणायला नको, क्रिश्चन एनलाइटमेंटने एकच मिनिट घेते, एक पिटिशन टाकली, अहवाल सादर करण्यात यावा, आपल्याला माहिती असेल. त्याच्यामध्ये जो उदय वारुंजीकर आहे तो ब्राह्मण आहे ॲडव्होकेट, तो तिथे सबमिशन करत होता. ह्या देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तिथे देखील आम्ही 3-4 ॲडव्होकेट्स ठेवले की तो कशा पद्धतीने सबमिशन करतो. आपले वेगळ्याने लढेल की नाही आपले ॲडव्होकेट्स, कारण आपल्या लोकांचे हक्क वाचवण्यासाठी. ब्राह्मण ॲडव्होकेट्स लढतील का तसे? तर ह्या देखील बाबी आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. आपण लवकरात लवकर समित्या तयार करूया, जबाबदारी घेऊया. तर आम्ही खरं म्हणजे आपण प्रतिक्रियावादी तर आहोत, पण त्याचबरोबर आपण दीर्घकालीन जे काही समस्या असतात, दीर्घकालीन सुद्धा आपला लढा असला पाहिजे, यामध्ये कुठे दुमत नाही. त्या संदर्भात सुद्धा आपण तयारी करणं आवश्यक आहे. आता पहिला मुद्दा की आपल्याला मोर्चा काढायचा आहे. मोर्चा काढत असताना आपण जे काही संदेशवाहक किंवा बाकीचे लोक आहेत, ते असं विभाग म्हणजे नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा विभागानुसार एकाच दिवशी मोर्चा काढता येईल का याचा आपण एक प्रयत्न करावा. जर आपला आपण संपर्क केल्यानंतर शक्य झालं एकाच दिवशी सर्व विभागामध्ये मोर्चा काढायचा. जर बाकीचं झालं नाही, आपण मात्र नागपूर विभागाचा मोर्चा आपण काढायचा निश्चित आहे. जर इतर लोक जर आले तर ठीक आहे, तो आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि त्या संदर्भात आपल्याला तारीख ठरवायची आहे. पण ही तारीख ठरवत असताना इतर लोकांशी सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल. नंबर 1. दुसरी गोष्ट, आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे तर त्या संदर्भातला कृती करायचं म्हणजे प्रत्यक्ष आपली म्हणजे आखणी करणं आवश्यक आहे. तर आत्ता जसं आपण म्हणालात आपले आणि हिरेकर साहेब म्हणाले की आपली एक 20-25 लोकांची आपली एक कोर कमिटी असावी, तर ती आपल्याला तयार करावं लागेल. ही दुसरी गोष्ट. आणि त्याचबरोबर वेगळे आता इथे अनेक लोक आहेत, म्हणजे वेगळ्या म्हणजे परिसरातील आहे, वेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत आणि त्या लोकांचे आत्ता जे आपल्याकडे नाव आलेले आहेत तर आत्ता त्यांच्या काही जबाबदारी देता येईल का या संदर्भात सुद्धा आता आपण निर्णय घेऊया. म्हणजे आता निर्णय आता आपल्याला बोलायचं नाही, चर्चा करायची, आता आपल्याला निर्णय घ्यावा आणि त्या दृष्टीनं आपण